नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खणाच्या ब्लाउज पीस पासून सुंदर असे एक तोरण तयार करणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला मी येथे जो काठ आहे तो कट करून घेतलेला आहे। त्यापासून आपण पट्टी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी अस्तर आणि जी आपण पट्टी कापलेली आहे ती जोडून एक पट्टी तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी येथे अस्तर जोडून घेत आहे। पट्टीची रुंदी जी आहे ती मी घेतलेली आहे 3 इंच आणि लांबीला 40 इंच अशी आपण एक पट्टी तयार करणार आहोत। आपल्याला पट्टी जी आहे ती आपल्या दरवाजाच्या मापानुसार आपण करू शकतो। तर आपण दरवाजाचे मेजरमेंट घेऊन पट्टी तयार करून घेऊ शकतो। येथे मी माझ्या दरवाजाची लांबी जी आहे ती 40 इंच आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ही करू शकता। सुरुवातीला आपण येथे अस्तर अशा प्रकारे इथे जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पट्टीच्या 1 इंच एक्स्ट्रा अस्तर ठेवणार आहोत, जेणेकरून आपण ज्या वेळेस आपले पान आपण तेथे जोडणार आहोत त्यावेळेस ती पट्टी आतमध्ये दुमडली जाईल एवढ्या साईजची आपण ठेवणार आहोत। ही आपण दुमडून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला पान जोडताना ही ती व्यवस्थित आपल्याला जोडता येतील। येथे मी पंचकोनी आकार देऊन घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला ते पान व्यवस्थित जोडता येतील। त्यासाठी मी इथे कॅनव्हास पेपर, अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा प्रकारे मी चिटकवून घेतलेले आहे। त्यानंतर आपण येथे सर्व पानांना टिपा मारून घेणार आहोत। येथे मी 7 पानांचं तोरण तयार करत आहे। त्यासाठी मी इथे 7 पाने तयार केलेली आहेत। सर्व पानांना व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहेत। वरच्या साईडने आपण ओपन ठेवणार आहोत। त्यानंतर येथे आपण सर्व पानांच्या साईडचे कापड आहे ते कट करून घेणार आहोत आणि साईडने आपण छोटे छोटे कट्स मारून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला कॅनव्हास पेपर आणि अस्तर पलटी करताना तो व्यवस्थित पलटी केला जाईल।
अशा प्रकारे आपल्याला इथे सर्व पानांना व्यवस्थित टोके काढून व्यवस्थित इस्त्री प्रेस करून घ्यायची आहे। त्यानंतर येथे आपण पट्टी तयार केलेली आहे ती घेऊन त्यावरती सर्व मेजरमेंट नुसारच आपण इथे पानं जॉईंट करणार आहोत। आपले त्या पट्टीवरती बरोबर व्यवस्थित 7 पाने अशा प्रकारे बसले पाहिजेत, जेणेकरून जास्तही गॅप पडणार नाही आणि कमीही गॅप पडणार नाही। अशा प्रकारे आपण इथे मेजरमेंट घेऊनच पानांचा व्यवस्थित सुरुवातीला आपण मध्यभागी पान जोडणार आहोत। त्यानंतर आपण इकडच्या साईडने 3 पाने आणि तिकडच्या साईडने 3 पाने अशा प्रकारे आपण इथे पिना लावून पाने जोडून घेणार आहोत। त्यानंतर आपण मशीनवरती त्या पानांच्या पट्टीवर टिपा मारून घेणार आहोत। त्यानंतर आपण या पट्टीवरती आपल्याला ज्या आवडीनुसार आपण इथे लेस लावू शकतो। जर तुम्हाला लेस लावायला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता किंवा तसंही ठेवू शकता, पण जर लेस लावली तर आणखीनही त्याला सुंदर असा लुक तयार होतो आणि दिसायलाही खूपच आकर्षक असे हे तोरण दिसत आहे। अशा प्रकारे मी येथे सर्व पट्टी जोडून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपले फायनल तोरणचा लुक तयार झालेला आहे। डेकोरेशन साठी तुम्ही कवड्या किंवा काच, मोती लटकन असे तुम्ही वापरू शकता आणि आपल्या तोरणाला सुंदर असा आकार देऊ शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा हे तोरण तुम्हाला कसे वाटले ते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।